नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, खूप दिवसांनी हा व्हिडिओ बनवतोय, त्याबद्दल क्षमस्व. म्हणजे माझ्या इतर कामात मी व्यस्त होतो, त्यामुळे व्हिडिओ बनवू शकलो नाही. सर्वात आधी पहलगामच्या नृशंस हल्ल्यामध्ये मृत पावलेल्या व्यक्तींना माझी श्रद्धांजली. अनपेक्षित अशी घटना घडली आहे. म्हणजे काश्मीरमध्ये निवडणुका झाल्यानंतर शांतता नांदते आहे असा समज झाला होता आणि त्यामुळे पर्यटकांची गर्दी देखील वाढली होती. अशा वेळी अतिरेक्यांनी, आतंकवाद्यांनी हे जे कृत्य केलेले आहे त्याचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे. अर्थात त्याच्यानंतर ज्या काही प्रतिक्रिया उमटल्या त्या सगळ्या आपण नियमित बघतोच आहोत, वाचतोच आहोत. विरोधी पक्षांची म्हणजे सर्वपक्षीय बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आणि त्या बैठकीमध्ये एकमत झालं की या हल्ल्यावरून कारवाई झाली पाहिजे आणि विरोधी पक्ष किंवा इंडिया आघाडीचे लोक सरकारसोबत आहेत असं सांगितलं गेलं. अर्थात जरी असं सांगितलं गेलं असलं तरी म्हणजे बैठकीमध्ये एक बोलणं झालं आहे आणि इंडिया आघाडीचे नेते बाहेर वेगळ्या पद्धतीने सरकारवर टीका करत आहेत. सगळ्यात पहिला प्रश्न, आतंकवादी तेथे पोचले कसे? दुसरा प्रश्न, सुरक्षा रक्षक कुठे गेले होते? बैसरन व्हॅलीमध्ये एकही सुरक्षा रक्षक कसा नव्हता? हे प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि मला वाटतं त्याबाबत ओमर अब्दुल्ला यांनी काश्मीरच्या विधानसभेत माफी मागितली आहे. होय, सगळ्या देशवासियांचीच माफी मागितली आहे त्यांनी एक प्रकारे, की आम्ही सुरक्षा करण्यास असमर्थ ठरलो म्हणून त्यांनी माफी मागितली आहे. माफी मागायला माझ्याकडे शब्द पण नाही आहेत असं देखील त्यांचे उद्गार आहेत. म्हणजे एक सरळ आहे की जशी केंद्र सरकारची सुरक्षेची जबाबदारी होती तशीच स्थानिक राज्य सरकारची देखील जबाबदारी होती आणि राज्य सरकार तेथे कमी पडलं आहे हे ओमर अब्दुल्ला यांनी मान्य केलं. फारुख अब्दुल्ला देखील पाकिस्तानवर विविध पद्धतीने टीका करत आहे. अर्थात ओमर अब्दुल्ला, फारुख अब्दुल्ला हे का टीका करतायत हा भाग नंतरच्या व्हिडिओचा आहे, नंतर त्याबाबत मी सविस्तर बोलणारच आहे. सध्या पाकिस्तानवर कारवाई का होत नाही? म्हणजे अनेक वर्षांपासून, स्वातंत्र्यापासूनच म्हणूयात आपण, पाकिस्तान वेगळा झाल्यापासून पाकिस्तान नियमित भारतविरोधी कारवाया करतो आहे, आतंकवाद्यांना प्रोत्साहन देतो आहे. POKमध्ये म्हणजे पाक व्याप्त काश्मीरमधून या आतंक्यांचे कॅम्प चालवले जातात आणि त्यांना भारतात घातपाताकरता पाठवलं जातं. ही गोष्ट आता लपून राहिलेली नाही आहे. त्यावर भारताने पूर्वीच म्हणजे पुलवामा हल्ल्यानंतर प्रत्युत्तर दिलेलं आहे. एअर स्ट्राईक, सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे. अर्थात त्यावर देखील विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थित केलेच आहेत की त्याचे पुरावे विरोधी पक्ष मागतायत. हास्यास्पद आहे. खरं तर पाकिस्ताननी हे पुरावे मागितले पाहिजेत, पण पाकिस्तान न मागता भारतातलेच विरोधी पक्ष हे पुरावे मागतायत. दुःखद आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी बदला घेणार म्हणजे नक्की काय करणार असा एक सूर आहे आणि त्याकरता अनेक नेते पंतप्रधान मोदींच्या पाठीशी आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. संजय राऊत यांच्या बाबतीमध्ये अर्थात फारसं बोलण्यासारखं नाही आहे, कारण संजय राऊत काय बोलतील आणि काय बोलणार नाही त्याचा काहीही भरोसा नाही आहे आणि त्यांचं बोलणं वास्तवाशी संबंधित असतं किंवा नाही हा संशोधनाचा विषय आहे. पण या व्हिडिओचा विषय महत्त्वाचा आहे की उद्धव ठाकरे, जे उद्धव बाळासाहेब ठाकरे गट जो आहे त्याचे प्रमुख, त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय नरेंद्र मोदी यांनी हल्ला करू नये असं जर संजय राऊत यांनी म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य करायची गरज नाही बरं का. याचं कारण आहे, उद्धव ठाकरेंशी चर्चा का करायची याची कारणं मी तुम्हाला सांगतोय. पहिलं कारण हे की सर्वपक्षीय बैठकीमध्ये उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. ते परदेशामध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत अशी माहिती कळालेली आहे आणि कदाचित आज उद्याकडे ते येतीलही उद्धव ठाकरे. पण त्यांच्याशी चर्चा करूनच हल्ला का करावा तर याची कारणं मी तुम्हाला सांगतोय. नीट लक्षपूर्वक ऐका. सगळ्यात आधी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उत्कृष्ट मुख्यमंत्री म्हणून
त्यांना नावाजलं गेलं आहे, म्हणजे एक नंबरचे मुख्यमंत्री म्हणून नावाजलं गेलं आहे. तसंच संजय राऊतांनी घेतलेल्या एका मुलाखतीमध्ये, संजय राऊतांनी घेतली होती मुलाखत आणि त्या मुलाखतीमध्ये तुम्ही भावी पंतप्रधान होणार असं भाकीत संजय राऊतांनी केलं आहे. म्हणजे भविष्यात उद्धव ठाकरे पंतप्रधान होऊ शकतात. महत्त्वाचं पद आहे बरं का, म्हणजे फार मोठं सन्मानाचं पद त्यांना मिळणार आहे असं संजय राऊतांनी भाकीत केलं होतं. आणि अजून एक तिसरी गोष्ट की शिवसेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरे इतके शांत कसे, ते कशा पद्धतीने सगळं हँडल करतायत याच्याकरता संजय राऊतांना जो बायडन, पुतीन आणि प्रिन्स चार्ल्स यांनी देखील एकमेकांना विचारलं होतं. संजय राऊतांनी ते सांगितलं की कोण आहे हे उद्धव ठाकरे, आमची ओळख झाली पाहिजे, आम्हाला यांची माहिती पाहिजे. कारण जर तिसऱ्या महायुद्धाची स्थिती उद्भवली किंवा युद्धजन्य परिस्थितीमध्ये शांत कसं राहायचं, डावपेच कसे आखायचे, हा सल्ला भविष्यात उद्धव ठाकरेंकडून मिळू शकतो असं हिंदीत संजय राऊतांनी सांगितलं होतं. की जो बायडन यांनी पण विचारलं होतं, त्यावेळेचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, त्याचप्रमाणे पुतीन रशियाचे आणि प्रिन्स चार्ल्स ब्रिटनचे. इतके महान माणसं उद्धव ठाकरेंबद्दल बोलतात आणि मग स्वाभाविक आहे की त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय जर मोदींनी कुठलं पाऊल उचललं तर ते निश्चितच देशासाठी हितावह नसेल असं जर संजय राऊत तुम्हाला आता म्हणाले म्हणजे म्हणतीलही कदाचित, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका बरं का. महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हे माझं मत नाही, संजय राऊत हे मत व्यक्त करू शकतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅनसह. धन्यवाद.